आजची जी आपली दिवसाची सुरुवात आहे ना, ती सकाळपासून नाही झाली आहे, तर दुपारपासून झालेली आहे. आणि मला ना दुपारी काहीतरी वेगळं खायचं मन करत होतं, म्हणून मी विचार केला की आपण बनवूया साबुदाणा वडा. तर मी गॅस ऑन केला आणि ठेवला गॅसवर पॅन आणि मी त्यात टाकले शेंगदाणे. आणि शेंगदाणे ना थोडेसे ब्राऊन होऊस्तवर म्हणजे थोडे ब्लॅक होऊस्तवर चांगले भाजून घ्यायचे आहेत. आणि शेंगदाणे भाजून झाल्यावर त्यांना पॅनमधून ना एका डिशमध्ये काढून ना थंड करायला ठेवायचं आहे. आणि मी तोपर्यंत बटाटे उकडून घेतलेले आणि उकडून घेतलेले बटाटे आपण आता घेऊया सोलायला. पण त्याच्या आधी आहे ना मी 2 तास आधी ना साबुदाणा भिजत टाकलेला गरम पाण्यात, म्हणजे मला पूर्ण रात्रभर नाईटभर सोक करून ठेवायची गरज नाही पडली साबुदाणा. बटाटे चांगले सोलून घेऊया. आणि बटाटे आणि साबुदाण्याची क्वांटिटी आहे ना बरोबर घ्यायची आहे. जर आपण बटाटे जास्त झाले किंवा साबुदाणा जास्त झाला ना तर वडे बनत नाही, तेलामध्ये सुटतात. आता घेऊया आपण मिक्सरचं भांडं आणि त्याच्यात टाकूया शेंगदाणे. आणि शेंगदाण्यांमध्ये बिलकुल पण कंजूसी करायची नाही आहे. तर शेंगदाणे ॲड केल्यानंतर ना त्याच्यात तुम्ही ॲड करा मिरची. जर तुम्ही मिरची खात असाल तर तुमच्या तिखटनुसार जेवढी मिरची लागते तेवढी ॲड करा. मग त्यात जिरं टाका आणि जिरं टाकल्यानंतर त्यात तुमच्या चवीनुसार मीठ टाकून घ्या. आणि मीठ आपण आत्ताच टाकणार आहे, नंतरला आपण मीठ परत ॲड नाही करणार आहे. आणि मग चांगलं त्याला वाटून घ्यायचं आहे. आणि हे साबुदाणा जे आहे ते आपण सोक करायला ठेवलेले ते घेऊया आता. आणि त्याच्यावर आपण जे मिक्सर बारीक करून घेतलेलं शेंगदाण्याचं ते ॲड करूया. आणि त्याच्यासोबत ह्यांना बटाटे पण ॲड करायचे आहेत. तर मी 3 बटाटे उकडायला टाकलेले, तर तिन्ही बटाटे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत. जे आपलं साबुदाणा आणि हे आहे ना बटाटे आणि शेंगदाण्याचं कूट त्यांना चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मिक्स करून झाल्यानंतर तुमच्या साईजनुसार जसं तुम्हाला छोटे मोठे वडे बनवायचे आहेत तसे तुम्ही बनवू शकतात. आणि चांगले त्यांना आकार वगैरे देऊन झाल्यानंतर त्यांना घ्यायचे आहे फ्राय करायला. पण फ्राय करायला घ्यायच्या आधी तुम्हाला गॅसवर ठेवायचं आहे पॅन आणि गॅस ऑन करायचा आहे. आणि तेल टाकायचं. आणि तेल गरम झालं की नाही हे कसं समजायचं, तर ह्याच्या आधी थोडंसं एक साबुदाणा टाकून बघायचं. जर तो असा तरतर करायला लागला तेलात तर समजायचं तेल गरम झालं. आणि हे चारही वडे चांगले ब्राऊन गोल्डन भाजून घेतल्यानंतर तळून घेतल्यानंतर ह्यांना काढूया बाहेर आणि घेऊया खाऊन. आणि रात्री ना जशी मी झोपायला जाते ना तर मी ना काहीतरी वेगळं खायचं मन करतं, म्हणून मी लाडू घेते खायला. तर एंजल लगेच येते बघायला की काय आणलं हिने खायला. तर घेऊया एक लाडू आणि घेऊया खाऊन. आणि लाडू खाता खाता ना मला झोपच येत नव्हती, म्हणून मी टी व्ही ऑन केली. आणि टी व्हीवर मी लावलेलं एकाकीचा एपिसोड 2 फर्स्टवाला येऊन गेला जो आपण कंप्लीट बघितला. आता सेकंड बघूया आणि एंजल पण सोबत बघते. बाय बाय.